आज देशभरात सगळीकडे श्री संत सेवालाल महाराज यांची 287वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. गडिंग्लजमध्ये देखील बंजारा समाजातर्फे भव्य अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नगरीचे नगराध्यक्ष श्री महेश तुर्बटमत, उपनगराध्यक्ष महेश सलवादे आणि नगरसेवकांच्या तसेच मान्यवरांच्या शुभ हस्ते फोटोपूजन करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर समाजातर्फे पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. तरुणांनी ज्या तरुणींनी उल्लेखनीय कामगिरी केली त्यांचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला. समाजासाठी लवकरच एक भवन अथवा मंदिर बांधू असे आश्वासन मान्यवरांकडून देण्यात आले. त्यानंतर नागरिकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते आणि अखेरीस श्री सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेची नगरीतून भव्य अशी रॅली काढण्यात आली. रॅलीत युवा युवती, महिला, ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बाळू राठोड, दिलीप चव्हाण, बाबू पवार, श्रीमंत पवार, श्रीकांत राठोड, वसंत शेटके, दिलीप पवार, कृष्णा राठोड, समू चव्हाण, धर्म राठोड, पापा मुकादम, गुंडू राठोड, शेखर पवार, अनिल पवार यांच्यासह सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले. आजच्या या उत्सवाचा आढावा घेतला ते अभिजित मांगले यांनी. शांती माता की जय. आंबे नाकी देणू निलपतन बेटा देणू याडी पापील पगेड दाबणू दुश्मनी दूर करणू माता याडी. वो मनमोजी खाता पिता पुत्र जन्मो सेवालाल खलगेती निताल भगवान भगवान.
नमस्कार. सध्या आपण आहोत गडिंग्लज येथे. गडिंग्लज बंजारा समाजाच्या वतीने संत सेवालाल महाराज यांची 287वी जयंती साजरी केली जाते. याच अनुषंगाने गडिंग्लज नगरीचे नगराध्यक्ष महेश तुर्भटमठ आपल्या सोबत आहेत. तुर्भटमठ साहेब, आज सेवालाल महाराजच्या जयंतीनिमित्त कशा प्रकारे अभिवादन कराल, काय सांगाल? संत सेवालाल महाराज हे ह्या देशामध्ये अनेक वर्षापासून बंजारा समाजाचं नेतृत्व करून एक सेवाभावी काम केलेले आहेत. एक आदर्श समाज त्यांना मानतो आणि त्या समाजाचं भूषण म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. 175 वर्षापासून सातत्यानं त्यांची जयंती, त्यांचा उत्सव साजरा करत बंजारा समाज हा सुसंस्कृत असल्या कारणानं प्रत्येक राज्यामध्ये, प्रत्येक भागामध्ये तो वेगवेगळ्या कामाच्या माध्यमातून पोहोचलेला आहे. आणि जरी पोचला जरी असला तरी काबाड कष्ट करून आणि मेहनतीचं काम करून आपल्या जीवनाचं उदरनिर्वाह तो करत असतो. आणि त्यांच्या पाठीमागे एक समाजाची एक संत म्हणून एक जी शक्ती आहे आणि जी ताकद आहे ती संत सेवालाल महाराजांची. आणि त्या सेवालाल महाराजांच्या आदर्श आणि त्यांची दिलेली शिकवण हा समाज आतापर्यंत आणि इथून पुढे सुद्धा सातत्याने ठेवल, एवढंच मी ह्या निमित्ताने सांगतो. आणि ह्या समाजाला याच्या जयंतीच्या निमित्तानं हार्दिक अशा शुभेच्छा देतो. धन्यवाद. 1972 पासून आम्ही महाराष्ट्रामध्ये राबून खायला हा, कामा करतासाठी लहान मुलं सोडून, बाळ सोडून, परपंच सोडून, आम्ही जमीन असून सगळं सोडून हा. सोयीस्कर इकडे मराठ भागामध्ये कामा कायचा मिळत हा. त्यात चांगली माणसं आहेत मराठ भागामध्ये. चांगली लोकांच्यामुळे आम्हाला एक भाकरी राबून खायला हा. मिळाल्या. सेवालाल महाराजांचा आज आम्ही मागणी मागायची आहेत की सेवालाल महाराज जे महाराष्ट्राच्या जाग्यात आहेत हा, आणि परंतु वसंतराव नाईकांना 11 वर्ष दिवस या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होता. हा. त्या दिवशीपासून आम्हाला 1972 पासून दुष्काळ पडलेला होता. त्यापासून आम्ही इकडे महाराष्ट्र भागामध्ये राबून खायला आहोत. हा. आज त्यासाठी आम्हाला म्हणायचे आहे की आमच्या सेवालाल महाराजाला कुठेतरी आम्हाला जरा एक थापना त्यांची आम्हाला जागा द्यावी. हा. आणि आमची समाजाला शाळा शिक्षणचं जरा तक्रार आहेत. हा. कुठेतरी मुलं शिकवत असले तर त्यांना कागदपत्र मागतात, तुमची रहिवासी दाखला मागतात. हा. जे रहिवासी राहिलेले नाहीत हा. त्या लोकांना काहीतरी करून मराठ भागामध्ये आम्हाला त्यांचा रहिवासी दाखला द्या पाहिजे. त्यांना शिक्षणाला सोयी करून घ्यायला पाहिजेत. हा. मुलांचं शिक्षण चांगला व्हावा, चांगला संस्कृत राहावा, हा. अशी आमची आज राबवून 72 पासून आता कमीत कमी 70-80 वर्ष होत आलंय. हा. तरी आमचे लोक समाजाला या गावात 4 माणसं, त्या गावात 4 माणसं असं फिरायला आल्यात. हा. मी 1996 पासून इथे जे आलो गावात तेव्हा भिकाजराव तात्यानं काम घेतलेलं तो मी दर्गापाशी काम करताना माझ्या मुलाला बघून त्याने साहेब सांगितले भिकाजराव तात्याला, हे तू सोनक्याचा सोन्यासारखा माणूस आहे, तू राबून मरायला असते, मुलांना मारणार, तू मुलांना शिक्षणला घाल. म्हणून माझं 7-8 पोरं घेऊन जाऊन त्यांनी शाळेला सांगून पोरांना सगळ्यांना शाळा याला दाखला 1 नंबर शाळेला घातली. पोरं माझी शिक्षण झाली. आज कामा धंद्यासाठी म्हणून नगरपालिकात इकडे तिकडे खेडेगावातले सगळे लोकांची, सरपंचांची, सगळ्यांची ओळख आहे. काम करायला पण आमच्या लोकांना कुठेतरी एक मार्गासाठी म्हणून कुठेतरी नगरपालिकात आज कमीत कमी 40 वर्ष दिवस होत आलाय. कुठे बी आम्हाला समाजाला कुठे बी जागा स्थानिक नाही. असं काय तर करून आमचे लोक प्रत्येक कामाला साथ देतात. आज कुणी बोलले तर जातात, काम करतात, योग्यपणानं काम करून देतात. कुठली कामाची तक्रार नाही, चोरी नाही, लबाडी नाही, कुणाची लबाडी करू नये, चोरी करू नये, कोणतरी पैशासाठी म्हणून फसवू नये. आज योग्यपणानं मन ठेवून राहून काम चांगल्यापणानं करून द्यावी अशी लोकांची बी मोठी सोयीस्कर आहे. महाराष्ट्र लोकांचं मोठं पुण्य आहे. या देशामध्ये कमीत कमी 24 राज्याची लोक राबून खायला येतात. सगळ्यांचं पोट भरतात. सगळ्यांची बुद्धी चांगली असावी, व्यसनीपासून दूर राहावी, प्रत्येक माणसांची किंमत द्यावी, किंमत घ्यावी, चांगल्या मार्गाने राहावा म्हणून माझं एवढं म्हणायचे आहे. एवढं.